डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात येणारी मिरवणूक यंदा पारंपरिक मार्गावरूनच काढण्यात येणार असून कोणतेही मंडळ एका ठिकाणी जास्त वेळ रेंगाळू नये असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी मर्यादा न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला। शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। यावेळी पोलीस उपायुक्त गौहर हसन, अश्विनी पाटील, विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, दिलीप पवार, सुधीर खिरडकर, राजन माने, पंडित विजयलक्ष्मी कुर्री, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे आसिफ शेख, महावितरणचे अभियंता राजकुमार पाटील, अग्निशामक दलाचे अधिकारी राकेश साळुंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चर्चा होत आहेत आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्याला माझी विनंती आहे, जे लाईट बद्दल वारंवार सूचना आहे, आपलं जस्टिफिकेशन आहे वायर मध्ये आलं तर त्यामुळे काय ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, पण ज्या ठिकाणी जास्ती अंधेर आहे तिथे आपण स्टँड अलोन लाईट्सची तयारी करा, म्हणजे वायर रोडच्या मध्ये येणार नाही। जे अंडरग्राउंड केबल मधून फक्त एक वायर घेऊन आम्ही डायरेक्ट ते लाईट चालू करू शकेल अशा प्रकारे आपण तयार करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या दुर्घटना पण होणार नाही आणि उज्ज्वला पण राहील। राजभाऊनी जे सांगितलं होतं मिरवणूक मार्गाच्या पाहणी करू म्हणून, आताच निश्चित करू। जे काही मुद्दा सर्व विभागासंबंधित आपण सांगितलेले आहेत ते आता आज 8 तारीख आहे, काम होईल एक आठवडा। 16 तारीखच्या 4:30 वाजता आम्ही निश्चित करू, एक चक्कर पूर्ण मारून घेऊ। तर आम्ही येणार आहे, आपण फ्री असेल तर आपण या, तिथून सुरू करू। राईट। आणि मार्ग बद्दल एक गोष्ट मला पुन्हा एकदा क्लॅरिफाय करायची, मध्यवर्तीचे जे विश्वस्त लोक आहेत, अध्यक्ष लोक आहेत, त्यांना आम्ही चर्चा केलेल्या आहे, जे इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत ते कमी करू, म्हणजे मिरवणूक वेगवेगळे मंडळ येऊन जे मेन मार्गामध्ये जे मिक्स होतात ते पॉइंट्स आम्ही कमी करू, जेणेकरून मिरवणूकचे जे वेग आहेत ते कमी होणार नाही। उदाहरण, आता झोळे सोलापुरातून येणारे मंडळ जे आहेत ते 7 रस्त्याला येऊन काही मंडळ काय करतात, डायरेक्ट बीओपी रोडला खाली उतरतात, डफून चौकातून ऑपोजिट डायरेक्शनला जाऊन ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अभिवादन करून परत न्यूटन घेतात। अशा जे 1-2 मंडळ मध्ये घुसलं तर ते आणखी स्लो होत आहे। त्यामुळे आम्ही यावेळी असं करू, जे मोदी बोगद्यातून येणारे मंडळ असो किंवा झोळे सोलापुरातून येणारे मंडळ असो किंवा इथं महावीर चौकातून किंवा लष्कर बागातून येणारे मंडळ, अशा जे आहे सर्वांना आम्ही 7 रस्त्यातून रंगभवन सिद्धेश्वर मंदिर करून डायरेक्ट पार्क चौकात घेऊ। एकच मिक्सिंग पॉइंट राहील, बया चौकातून डायरेक्ट येतील FC पोलीस स्टेशनच्या मार्गाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौकातून डायरेक्ट पार्क चौक किंवा सिद्धेश्वर मंदिरातून पार्क चौक, अशा तिन्ही ठिकाणीतून येणारं मंडळ फक्त पार्क चौकात मिक्स होईल, बाबासाहेबांच्या पुतळ्यात अभिवादन करून मग मेन मिरवणूक मार्गात लागणार आहे। आणि यात सर्वात जास्ती मंडळ येत आहे ते शिवाजी महाराज पुतळ्याचा जे रोड आहे तिथून, त्यामुळे आम्ही एक मताने असा निर्णय घेऊ, सरस्वती चौकातून छत्रपती शिवाजी महाराजातून येताना जे तिकडून येणारे जे मंडळ आहे ते 2 सोडू आम्ही, तिकडून जास्ती गाडी आहे, आणि इतर दोन्ही भागातून एक सोडू, इकडून एक सोडलं शिवाजी महाराज पुतळ्यातून 2 सोडू